तुमच्यासोबतही हे घडत आहे तर समजून जा, आता सर्व काही चांगले होणार. स्वामी भक्तांनो, अनेक व्यक्तीसोबत असे घडते की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. तसं पाहायला गेलं तर ही एक सामान्य घटना आपण समजत असतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार शकून अपशकुन शास्त्रामध्ये येतं. शकून अपशकुन शास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार मधील एक सहाय्यक ग्रंथ मानला गेलेला आहे. आजही कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्तित्व मान्य केले आहे. या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज काहीतरी प्रकारे बांधू शकतो. घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्याच्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करत असतो. असेच काही संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1, खिशातून पैसे खाली पडणे. कपडे घालताना खिशामधून पैसे खाली पडणे हा शुभ संकेत मानला आहे. तुम्हाला भविष्यात धनदौलत कमवायची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहायचे आहे. नंबर 2, घरातील नारळ आपोआपच तडकणे. म्हणजेच की घरामध्ये एखादा नारळ तुम्ही ठेवलेला आहात आणि त्याला आपोआप तडा गेलेला आहे, तर तुम्ही समजून जायचे आहे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. नंबर 3, घरामध्ये आपोआपच तुळस उगवणे. म्हणजेच की तुमच्या घरातील बागेत आपोआपच जर तुळशीचे रोप उगवले असेल तर हा शुभ संकेत मानायचा आहे. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार आहे. नंबर 3, आपोआप दुर्वा उगवणे. म्हणजे की घरातील बागेमध्ये दुर्वा उगवल्यास समजावे की घरात आता कोणत्याही कामामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. नंबर 4, घरामध्ये मध पडणे. घरामध्ये मधाची भांडी फुटून मध फरशीवर पडल्यावर समजून जायचे की घरामध्ये आता कोणतीही नकारात्मकता राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. काही घटनांचा आणि मनुष्य जीवनाचा आपोआपसात फार जवळचा संबंध मानला जातो. हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असते. यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेऊन येतात, तर काही घटना अनेक समस्यांची चाहूल करून देतात. पण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्यासमोर कोणत्याही रूपाने येऊ शकतात, पण वेळीच त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ देखील असू शकतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात. चला तर मग स्वामी भक्तांनो, आपल्या चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरू होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देत असतो तेही पाहूया. नंबर 1, चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जेव्हा चिमणी घरट्यामध्ये घरटे बांधून तेथे आपली पिल्ले जन्माला घालते, तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक मानले आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि घरापासून संकटे दूर राहणार आहेत. यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे अत्यंत शुभ संकेत मानले जातात. नंबर 2, सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजराचे पिल्लू नजरेस पडले तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी शुभ संकेत मानला जातो. जर आपल्यासोबत असे घडत असेल तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.